नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, खरं सांगायचं तर मी गेला महिना दीड महिना जंतर मंतर पासून नीटच्या परीक्षेपर्यंत, वांगचूकच्या उपोषणापासून झारखंड पर्यंत जो काय हलकल्लोळ चाललेला आहे, अगदी मोदींनी इन्स्टावर काय तो छोटा आपला शॉर्ट वगैरे व्हिडिओ टाकला, किंवा RSSचे प्रमुख मोहनजी भागवत यांनी एक काय तो पॉडकास्ट सारखी मुलाखत दिली. या सगळ्या गोष्टीनंतर मी अतिशय आतुरतेने एका प्रतीक्षेत होतो की अजूनही या आखाड्यामध्ये एक महान बुद्धिमंत का उतरलेले नाहीत. आणि त्या बुद्धिमंताचं नाव अर्थात कुमार केतकर आहे. आणि मी काळजीपूर्वक वाईड अँगल, साईड अँगल वगैरे वगैरे युट्यूब चॅनेल आहेत ते बघत होतो. कोणतो कदम आहे किंवा राहुल कुलकर्णी आहे किंवा गेला बाजार राजू परुळेकरचं काहीतरी येईल. आणि त्यामध्ये आपली जुनीच थिअरी जी आहे, जागतिक व्यापक कटाचा हिस्सा असा एक सिद्धांत नरेंद्र मोदींविषयी कुमार केतकरांनी साधारण 10 वर्षापूर्वी मांडला होता. एका व्याख्यानामध्ये कुमार केतकर यांनी असा मोठा सिद्धांत मांडला होता की नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान व्हावेत, यासाठी तब्बल 20-25 वर्ष एक जागतिक व्याप्तीचा कट आणि कारस्थान झालेला आहे. आणि त्या कारस्थानान्वये किंवा त्या कारस्थानाच्या अंमलबजावणीतून नरेंद्र मोदी पंतप्रधान पदापर्यंत पोहोचलेले. वेळोवेळी मी त्यांच्या त्या व्यापक कटाची हजेरी घेतलेली आहे, ब्लॉग लिहिलाय, व्हिडिओ केले. आणि म्हणून आत्ता एवढा धिंगाणा चालू असताना कुमार केतकर यापासून दूर कसे, हा मला पडलेला एक गहन प्रश्न होता की झालंय का कुमार केतकरांना, आहेत कुठे. कुमार केतकरांनी आपली बुद्धी एखाद्या नदीला आलेल्या पुरासारखी वाहून टाकावी असा प्रसंग आहे. आणि कुमार केतकर करतायत काय. मला आठवतं 2018 मध्ये कधीतरी ABP माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमामध्ये कुमार केतकर सहभागी झाले होते. आणि तेव्हा त्यांनी एक शोध लावला होता जवळजवळ 8 वर्षापूर्वी, की नरेंद्र मोदी हे लोकशाहीला आणि जनमताला इतके घाबरलेले आहेत की नरेंद्र मोदी आता 2019च्या सार्वत्रिक निवडणुका, लोकसभा निवडणुका सुद्धा घेणार नाहीत. इतके मोदी लोकमताला घाबरलेले. आणि समजा इतक्या भयभीत असताना सुद्धा कोणाचा तरी चुकीचा सल्ला आला म्हणून नरेंद्र मोदींनी 2019च्या निवडणुका घेतल्यास तरी प्रभू रामचंद्र त्यांना वाचवू शकत नाहीत. स्वर्गातून पृथ्वीवर अवतार घेऊन प्रभू रामचंद्र अवतरले तरी नरेंद्र मोदींना आता प्रभू रामचंद्र वाचवू शकणार नाही, याची ग्वाही ABP माझाच्या कट्ट्यावर येऊन कुमार केतकरांनी दिली होती. पुढे काय झालं मित्रांनो, कुमार केतकरांचा इतका आशीर्वाद मिळाला की मग प्रभू रामचंद्र कशाला पाहिजे. कुमार केतकरांनी शाप दिला की त्या इतका मोदी किंवा RSS साठी दुसरा कुठलंही वरदान नसतं. योगेंद्र यादव आहेत, कुमार केतकर आहेत, अशी ठराविक मंडळी आहे. यांनी तुमच्याविषयी काहीही वाईट चिंतलं की आपोआपच तुमचं कल्याण होत असतं, याविषयी निश्चिंत राहा. केतकरांचे शिव्याशाप म्हणजे सगळ्यात मोठं वरदान असतं. आणि त्यामुळेच 2019च्या लोकसभा निवडणुका झाल्या. केतकरांच्या त्या व्यापक जागतिक कटावर तंगडी वर करून मूत्रदान करायला सुद्धा कोणी कुत्रा आलं नाही. आणि मोदींनी 300चा पल्ला पार केला, नुसत्या निवडणुका घेतल्या नाहीत. आणि प्रभू रामचंद्र सुद्धा मोदींच्या मदतीला आले नाहीत, स्वतः मोदींनी 300चा आकडा पार केला. आणि त्यानंतर पुढच्या 5 वर्षात
त्यांनी अयोध्येमध्ये राम जन्मभूमीची जागा न्यायालयीन खटल्यातून मिळवून तिथे भव्य मंदिर उभारलं आणि 2024च्या निवडणुका दारात उभ्या असताना अयोध्येमध्ये राम जन्मभूमीच्या स्थळावर एक भव्य मंदिर उभं राहिलं. पण या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपण कुठे चुकलो हे सांगायची हिंमत केतकरांमध्ये नसते. त्यामुळे केतकर येतात आणि अशा युट्यूबवर किंवा चॅनेलवर कुठेतरी फुसकुल्या मारतात आणि गायब होतात. आपण बोललेलं धादांतपणे कसं चुकलंय याचं विश्लेषण करायला, पोस्टमॉर्टेम करायला कुमार केतकर किंवा तत्सम वर्गातली माणसं कधीही पुढे येत नसतात. आपण ज्या वेळेला अशी वक्तव्य केली होती, आठवतं ना, योगेंद्र यादवने आत्ता 2 वर्षापूर्वी 2024च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसची सुनामी येताना दिसली होती. मैं देख रहा हूं कांग्रेस की हवा चल रही है, कांग्रेस की लहर चल रही है, शायद सुनामी हो जाएगी वगैरे वगैरे वगैरे. आणि ती सुनामी अशी आली की काँग्रेसची फार लखतर चिरगुट होऊन गेली. ती चिरगुट शिवून काँग्रेसचा परत एकदा काँग्रेसला पायजामा पाटलोन शिवून देण्यापर्यंत सुद्धा केतकर तिकडे फिरकले नाही किंवा योगेंद्र यादव फिरकले नाही. यांची खासियत असते. आणि इतके दिग्गज लोक आहेत हे की यांच्या बुद्धीमुळे आणि यांच्या सल्ल्यामुळे काँग्रेसची जी दुर्दशा झालेली आहे त्यातून त्या काँग्रेसला सावरावं अशी इच्छा सुद्धा या लोकांना होत नाही. मला त्याची गंमत वाटते. आणि म्हणून मला असं वाटलेलं की हे जंतर मंतर आंदोलन, कॉक्रोच वगैरे जे काय आहे त्या कॉक्रोच मागे, कॉक्रोच जनता पार्टीच्या मागे कुठलं कारस्थान आहे की नाही, जागतिक कटाचा कुठला हा हिस्सा आहे. कुमार केतकर काय ऑर्डिनरी करत नाही. त्यांच्या राहत्या ठाण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये कुठे एक उंदीर मेला आणि कुजला तरी त्यामध्ये सुद्धा त्यांना RSSचं कारस्थान किंवा आणखीन काय असली कारस्थानं दिसत असतात. म्हणजे रोज कुमार केतकर वेळच्या वेळी जेवतात आणि शारीरिक जे काय देहधर्म असतो तो पार पाडतात. त्यामध्ये सुद्धा एक कारस्थान आहे असं कुमार केतकरांना वाटत असावं. असो, आणि एवढं सगळं हे जंतर मंतर वगैरे घडत असताना कुमार केतकर त्यापासून दूर कसे याची मला चिंता होती. आणि म्हणून मी बघत होतो ते राहुल कुलकर्णी वगैरे कोणतरी कुमार केतकरांची मुलाखत घेतील आणि यामध्ये कसं मोठंच्या मोठं कारस्थान आहे. पण काहीच नाही, ना वाईड अँगल ना साईड अँगल. पण सुदैवाने काल परवा एक अभिव्यक्ती नावाचं युट्यूब चॅनलवर केतकरांची मुलाखत आहे, ती तोटक थोडी थोडी करून बघितली. बाकी कुमार केतकर काय बोलणार आहे मला माहिती आहे, त्यामुळे ते सगळं ऐकायची गरज नसते. फक्त कुमार केतकर जेव्हा आरोप करत असतात त्यामध्ये नरेंद्र मोदी, मोहन भागवत, RSS, गोळवलकर गुरुजी ही नावं येतात की नाही बघायचं. बाकी केतकर काय काय आरोप करणारे आपल्याला माहितीये, ते ऐकायची आणि शोधण्याची गरज नाही. म्हणजे इराणचा होर्मुझ मध्ये अमेरिकेने हल्ला का केला किंवा इराणने दुबईमध्ये बॉम्ब का टाकले, मिसाईल का सोडली, याविषयी तुम्ही चौकशी केली तर कुमार केतकर त्यामागे सुद्धा RSSचा नागपूरमध्ये शिजलेला कट कसा होता हे तुम्हाला पटवून देऊ शकेल. मला कुमार केतकर तेवढ्यासाठी आवडतं की कुंडलीमध्ये काय तो मंगळ आणि ग्रह, मंगळ आणि गुरु यांचा काय तो वक्रदोष वगैरे काय ती वक्रदृष्टी का झाली, तर त्यामध्ये सुद्धा RSSचं कारस्थान कसं आहे हे कुमार केतकर सांगू शकतो. वडाची शाल पिंपळाला लावणं असा एक मराठीमध्ये वाक्प्रचार आहे. तो तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर नित्यनेमाने कुमार केतकरांची वक्तव्य लिखाण वाचत चाल, मग तुम्हाला कळेल. पृथ्वी सुद्धा अस्तित्वात नव्हती, ब्रह्मांड अस्तित्वात नव्हतं,
ते अस्तित्वात आणण्याचं सुद्धा कर्तव्य आणि काम मोठं पराक्रम, हे ब्रह्मांड निर्माण करण्याचं योजना भले ब्रह्मदेवाची असेल, पण ब्रह्मदेव त्यावर विचार करत बसला आणि पंडित जवाहरलाल नेहरूंनी हे ब्रह्मांड कसं निर्माण केलं आणि त्या ब्रह्मांडामध्ये पुढे मोतीलाल नेहरू नावाचा माणूस होता, त्याच्या पोटी आपण जन्माला कसं यायचं त्याचं सुद्धा प्लॅनिंग पंचवार्षिक योजनेनुसार नेहरूंनी कसं केलं होतं हे कुमार केतकर तुम्हाला पटवून देऊ शकते. आणि म्हणून कुमार केतकरांकडे पाठवळून चालत नाही, ते काय काय सांगतात ते बारकाईने बघायला लागतं. आणि म्हणून मला या वेळेला जे जंतर मंतर असेल किंवा पेपर फुटीचा विषय असेल, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा असेल, ह्या सगळा जो गदारोळ आहे ह्याची कारण मीमांसा कुमार केतकर कधी करतात याकडे माझं लक्ष लागून राहिलं होतं. फारच प्रतीक्षा करावी लागली, पण अखेरीस युट्यूबवर कुमार केतकर आले आणि त्यांनी भारतामध्ये जे काय उद्योग चालू आहेत, जगभर जे काय उद्योग चालू आहेत, त्यामागे RSS आणि मोसाद या दोघांनी घातलेला धिंगाणा आहे. हा नवा शोध मला ऐकायला मिळतो, नवा शोध आहे. आता RSS आणि मोसाद म्हणजे तुम्हाला माहिती आहे की नाही, मोसाद ही इस्रायलची गुप्तचर संघटना आहे. पण मोसाद आणि RSS यांचा थेट संबंध काय, असा प्रश्न कोणीही कुमार केतकरांना विचारणार नाही. कारण केतकरांच्या बाबतीत एक वैशिष्ट्य असतं की ते सांगतील तेवढं दाखवायचं, मध्ये मध्ये वाकडे प्रश्न विचारायचे नाही. नाहीतर हा जो कोणी मुलाखतकार असतो त्यांनी पहिला प्रश्न विचारायला पाहिजे होता की बाबा 2019च्या निवडणुका होणार नव्हत्या तर त्या झाल्या का, आणि प्रभू रामचंद्र स्वर्गातून उतरून पृथ्वी तलावर आले नसताना मोदींना 300+ जागा मिळाल्या कशा, हा प्रश्न विचारायला पाहिजे. नंतरचा काळ येईल त्याच्यानुसार बघू. पण मनाला येईल ते मनगडंत कुठल्याही गोष्टींचा कल्पना विलास करायचा हा पडतो इतक्या सुंदर भाषेमध्ये आणि तर्कदुष्ट पद्धतीने कुमार केतकर मांडतात की मग एक गोष्ट आठवते, इफ यू कांट कन्व्हिन्स देम कन्फ्युज देम. कुमार केतकरांकडे चर्चा करायला बोलायला जाणाऱ्यांच्या बाबतीत केतकर एक कारस्थान नेमकं शिजवून पूर्ण व्यवस्थित शिजवतात. त्या बाबतीतली रेसिपी केतकरांनी इतकी कोणाला जमलेली नाही. कुबेर वगैरे करतात पण कुबेरांना अजून त्यातलं काही जमत नाही. कुबेर केतकर व्हायचा प्रयत्न करतात पण केविलवाणे होतात. केतकरांची खासियत आहे. आणि केतकरांनी याचा काय म्हणतात तो क्लाउड किचन वगैरे केला असेल तर मजा आली असते. जगभरच्या लोकांना RSS, भाजप किंवा उजवी विचारसरणी या सगळ्याच्या विरोधातले वेगवेगळ्या रेसिपीज क्लाउड किचन मार्फत कुमार केतकर पुरवू शकले असते. पण त्यांना अजून कोणी क्लाउड किचनवाला टेक्नॉलॉजीचा इंजिनियर भेटलेला नसा. असो, मुद्दा इतकाच की केतकरांनी लावलेला नवा शोध असा आहे, नवा शोध आहे की RSS आणि मोसाद यांनी हा धिंगाणा घातलाय. आता धिंगाणा कुठचा, जंतर मंतरवरचा धिंगाणा म्हणायचा की जंतर मंतरवरचा लाठीमार म्हणायचा की झारखंडची राजधानी रांचीमध्ये जे काय विद्यार्थी आंदोलन चालू आहे की पेपर फुटले, हा RSS चा धिंगाणा आहे. पण कशाचाही काही संबंध नाही. त्या दोन गोष्टी जोडायच्या आणि आपलं पांडित्य कसं प्रचंड आहे हे सांगून समोरच्याला गुंग करून टाकायचा, ही केतकरांची खासियत आहे. आणि हा त्यांचा लेटेस्ट शोध आहे की मोसाद आणि RSS यांनी हातमिळवणी केली. कदाचित त्यात तथ्य असू शकेल, कारण हे केतकर किंवा तत्सम जे लिबरल कम्युनिस्ट वगैरे असतात त्यांचं म्हणणं असं आहे की जगामध्ये मुस्लिमांचा द्वेष फक्त RSS करतो, आणि जर फक्त RSS मुस्लिमांचा द्वेष करत असेल तर मग त्या स्पेनमध्ये, लंडनमध्ये, नेदरलँड्समध्ये, नॉर्वेमध्ये मुस्लिम विरोधात जनमत का उभं राहिले.
ज्या अर्थी युरोपमधल्या अनेक लहान मोठ्या देशांमध्ये मुस्लिमांना आपल्या देशातून हाकून लावा, कोण इराकमधून आला असेल, अफगाणिस्तानातून आला असेल, सिरियातून आला असेल, त्यांना पहिले आपल्या युरोपीय देशातून हाकून लावा आणि त्यांच्या मायदेशात पिटाळून लावा, असे जे आंदोलन सुरू झालंय ते या सेक्युलर आणि लिबरल देशात कसं झालं? याचा अर्थच त्या युरोपमध्ये RSSचा चंचू प्रवेश झालेला आहे. युरोपमधल्या अनेक देशांमध्ये मुस्लिम विरोधी मोहिमा चालवण्यामागे नक्कीच RSSचं कारस्थान असणार. पण RSSला युरोपीय देशात विचारतो कोण? जे देश ख्रिश्चन बहुल आहे अशा देशामध्ये RSS सारख्या हिंदुत्ववादी संघटनेला जाता कसं येईल, जातीलच कसे, आणि गेलेच तर त्यांना आधार कोण देणार? आणि इथे केतकरांचं जे काय ते लॉजिक आहे ते आपल्या लक्षात येतं. मोसाद RSSला युरोपमध्ये घेऊन गेली असणार आणि RSSच्या शाखा या प्रचंड प्रमाणावर युरोपच्या वेगवेगळ्या देशामध्ये मोसादने काढून दिलेले असू शकते आणि मग त्याच्या आधारावर RSSने अख्ख्या युरोपमध्ये अँटी मुस्लिम मुवमेंट सुरू केलेली असू शकते आणि तो हा धिंगाणा असावा. शिया विरुद्ध सुन्नी दोनही मुस्लिम, पण त्यांच्यामध्ये आपसातली भांडण लावून त्यांना एकमेकाविरुद्ध मिसाईल सोडायला लावण्याचं कारस्थान RSS सोडून दुसरं कोण करू शकतं? आणि मग इथे केतकर हा किती बहुमोलाचा तर्क पुतळा आहे हे आपल्या लक्षात येतं की त्यांनी जेव्हा मोसाद आणि RSSनी मिळून घातलेला धिंगाणा असा आरोप केलाय, त्याचे धागे दोरे आपल्याला तिथे शोधायला मिळतील. ते होर्मुझ मध्ये मिळतील, ते सिरियात मिळतील, ते नॉर्वेमध्ये मिळतील, नागपूर सोडून सगळीकडे मिळतील, तेल अवीव सोडून सगळीकडे मिळतील. असो मित्रांनो, पण मला फार बरं वाटलं या आखाड्यामध्ये कुमार केतकर यांनी उडी घेतली, हे मला फार बरं वाटलं. कारण नवा खुडेपणा ऐकायचा तर रिफाईंड राहुल गांधी, जसं असं ना आपण ते कुठलं गोड तेल किंवा खोबरेल तेल वगैरे घेतो ते रिफाईंड असतं, तसं राहुल गांधी रिफाईंड म्हणजे काय तर्कशास्त्रामध्ये हे तुम्हाला बघायचं असेल तर कुमार केतकर नित्यनेमाने ऐकत वाचत जा. मग राहुल गांधींचा जो खुळेपणा आहे त्याला चाळण लावलेला तो तर्क, खुळचटपणा आपल्याला कुमार केतकरांच्या वक्तव्यामध्ये ऐकायला मिळत असेल. आणि त्यासाठी अभिव्यक्ती, वाईड अँगल, राईट अँगल, साईड अँगल अशी जी काय YouTube चॅनेल आहेत ही नियमित बघत जा, फार मनोरंजक असतं. मी बघतो अधूनमधून. आजचा हा व्हिडिओ आवडला, लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.